नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, परीक्षेची तारीख आलेली आहे 6 जुलै रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे। त्याचबरोबर जागांची संख्या सुद्धा वाढलेली आहे। 524 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे। मग या राहिलेले जे काही 55 दिवस आहे त्यासाठी नियोजन काय असलं पाहिजे, जे काही 50-55 दिवस आहे आणि आपण नेमकं कुठं अटकतो। असे बरेचसे मुलं 3-3 4-4 वेळा त्यांनी परीक्षा दिलेली आहे पण नेमकं पूर्व परीक्षा पास होत नाही, म्हणजे आपली चुकी नेमकं कुठं होते। तर या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये थोडक्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची स्ट्रॅटेजी जी आहे ती सांगितलेली आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला हे डिस्कस करू की जे नवीन मुलं आहे किंवा जे जुने मुलं आहे त्यांना नेमकं अपयश काय येतं। आपण जर बघितलं पूर्व परीक्षेमध्ये आपला अभ्यास समजा जे काही एमपीएससीचं क्षेत्र आहे त्यामध्ये बुक लिस्ट जर बघितली तर ती कॉमन आहे, सगळे सेमच पुस्तकांचा अभ्यास करतात पण तरी पण त्यातले काही जण पास होतात आणि काही जण फेल होतात। याचं रिझन काय, तर याच्या रिझनवर थोडी चर्चा करणं गरजेचं आहे, म्हणजे ही चूक आपली व्हायला नको आणि आपल्याला परत अजून 1 वर्ष वेट करायला लागू नको। ठीक आहे, तर त्यावर थोडी चर्चा करूया। बघा, जी पूर्व परीक्षा असते त्यामध्ये जी काही आपल्याला प्रश्न असतात तर ते 2 प्रकारचे असतात, एक फॅक्च्युअल डेटावर असतात आणि दुसरं म्हणजे कन्सेप्टवर असतात। ठीक आहे, मग समजून घ्या की फॅक्च्युअल डेटावर जे काही प्रश्न आहे ते तुमच्याकडे 3 फॉर्मेशन असेल तरच तुम्हाला ते उत्तर देता येईल। ठीक आहे, नाहीतर ते उत्तर देता येणार नाही। ठीक आहे, आता हा जो पार्ट आहे याला दे सोडून, हे फॅक्च्युअल डेटावरील प्रश्न तुमच्या अभ्यासावर डिपेंड करतात। मग समजून घ्या की तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी सेमच रेफरन्स बुक वापरलेले असतील आणि तुमचं प्रॉपर रिव्हिजन वगैरे झालं असेल तर तुमचं हे उत्तर 100% बरोबर येईल फॅक्च्युअल डेटावरील। आपल्या चुका कुठे होतात, जे कन्सेप्टवर प्रश्न असतात तिथं आपल्या चुका होतात। एक तर चूक होणार की कन्सेप्ट क्लिअर नसतो तेव्हा। ठीक आहे, मग कन्सेप्ट क्लिअर असल्यावरही काय चुका होतात हे मी तुम्हाला सांगतो। बघा, जो कन्सेप्च्युअल डेटा आहे त्यामध्ये आपली एक चूक होते, म्हणजे आपला पूर्व परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स जो आहे तो कमी असतो। फॉर एक्झाम्पल 2 जण आहे, 2 जणांपैकी आता समजून घ्या आमच्याच ग्रुपमधलं सांगतो, 2 मित्र आहे। ठीक आहे, एक मित्र आहे त्याने खूप वेळा रिव्हिजन केलेली, खूप वेळा वाचलेले, त्याचे कन्सेप्ट क्लिअर आहे। दुसरा मित्र पण तसाच आहे, त्याचा सुद्धा अभ्यास चांगला झालेला आहे। ठीक आहे, त्याचं सुद्धा रिव्हिजन झालेले, त्याची सुद्धा कन्सेप्ट क्लिअर आहे। पण होतं काय, दोन्हीमध्ये फरक येतो कॉन्फिडन्सचा। ठीक आहे, दोन्हीमध्ये फरक येतो कॉन्फिडन्सचा। एक मित्र झाला समजा 4-5 वर्षापासून परीक्षा देतोय, त्याच्या बऱ्यापैकी परीक्षा निघताय, तो प्रत्येक मेन्स देतो, पण दुसरा जो मित्र आहे त्याच्या पूर्व परीक्षाच निघत नव्हती, लास्ट टाइम त्याची पहिल्यांदा पूर्व परीक्षा निघली। त्या दोन्हीमध्ये एक फरक जाणवला, तो म्हणजे कॉन्फिडन्स। तुम्ही तुमचं जे सर्कल असेल त्यामध्ये सुद्धा चेक करा, जो कॉन्फिडंट असतो त्याच्या प्रिलिम परीक्षा निघण्यामध्ये कॉन्फिडन्सचा मोठा रोल असतो। मग कॉन्फिडन्स कशाच्या बाबतीत, सर की मी पास होणारच असा कॉन्फिडन्स का, असा पण कॉन्फिडन्स प्लस अजून एक। फॉर एक्झाम्पल आपण परीक्षा देताना काय होतं, परीक्षा देताना एक प्रश्न येतो आपल्या समोर। ठीक आहे, आपल्याला ज्याचं उत्तर माहित असतं त्याचं उत्तर आपण बरोबर देतो, पण 50-50 वाला एक क्वेश्चन असतो की 50% आपल्याला विधान माहित असतं हे बरोबर आहे, 50% आपल्याला त्याबाबत काही आयडिया नसते, किंवा 50-50 अर्धे ऑप्शन माहिती आहे, अर्धे ऑप्शनची माहिती नाही। ठीक आहे, मग आता अशा वेळी काय होतं की आपल्या मनामध्ये पहिलं एक उत्तर येतं। फॉर एक्झाम्पल 1 2 3 4। ठीक आहे, आपल्याला यापैकी एक उत्तर निवडायचे। आपल्याला पहिल्यांदा वाटतं की हे 2 हा पर्याय जो आहे तो बरोबर आहे, पण आपण काय करतो, त्या प्रश्नावर जास्त लक्ष देतो, जास्त विचार करतो आणि आपण तिथं प्रश्नाचं उत्तर 3 देऊन येतो। ठीक आहे, मग हे कशामुळे होतं की आपलं जे काही सबकॉन्शियस माइंड आहे ते आपल्याला सुरुवातीला सांगतं की आपलं उत्तर 2 आहे, पण आपल्यावर तेवढा आपला कॉन्फिडन्स नसतो आणि मग ते लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे आपण काय करतो, आपले उत्तर जे आहे ते चेंज करतो आणि मग आपण जर बघितलं तर आपलं उत्तर चुकतं। ठीक आहे, आता अजून काय चुका होते, हा कॉन्फिडन्स तुमचा इथून पुढे काय असला पाहिजे, तर एकदम 100% तुम्ही असं विचार करूनच जायचं की मला व्हायचं तर आता पासच व्हायचं। ठीक आहे, अभ्यास झाला असेल तर हे शक्य होणार आहे 100%। मग त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची, तुमच्या मनात जे उत्तर येईल फर्स्ट टाइम, ठीक आहे, पहिल्या क्षणी त्याला फॉलो करायचंय। ठीक आहे, तुमच्या मनाला फॉलो करायचंय, ना की मग नंतर जास्त विचार करून उत्तर चेंज करायची। ठीक आहे, यानंतर बघा तुम्हाला अजून काय करायचंय, आपण टेस्ट सिरीज देत असतो। ठीक आहे, प्रत्येक क्लासची एक टेस्ट सिरीज असते आणि प्रत्येक क्लास काय करत असतो की टेस्ट सिरीज जास्तीत जास्त अवघड बनवण्याचा प्रयत्न करतो। याच्या पाठीमागील कारण हे असतं की टेस्ट सिरीज जर अवघड नसेल तर मुलंच काय म्हणतात, खूपच सोपी टेस्ट सिरीज आहे, असे काय आयोगाचे प्रश्न नसतात। त्यामुळे जर बघितलं तर टेस्ट सिरीज प्रत्येक क्लासची जी असते ती अवघड असते, त्यामुळे मुलं टेस्ट सिरीज देतात आणि ते डिप्रेशनमध्ये जातात। प्रश्न अवघड असल्यामुळे ते काय होतात, प्रश्न अवघड असल्यामुळे आणि जो काही कोणताही क्लास घ्या, कोणत्याही क्लासची टेस्ट सिरीज आयोगाचा स्टँडर्ड मॅच करत नाही। तुम्ही कोणताही क्लास घ्या, ठीक आहे,
आपण जर बघितलं तर आपल्याला काय करायचं, टेस्ट सिरीज द्यायची, टेस्ट सिरीज नंतर आपल्याला काय करायचंय, मार्कावर लक्ष अजिबात द्यायचं नाही, आपल्याला काय करायचं, विश्लेषण करायचं. मग विश्लेषण कशा प्रकारे करायचं, तर विश्लेषणामध्ये 3 गोष्टींचा समावेश असला पाहिजे. एक म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आलं तर का आलं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मी तुक्का लावला आणि माझं उत्तर बरोबर आलं ते चालणार नाही, ठीक आहे. त्यानंतर तुमचं उत्तर चुकलं तर का चुकलं हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे, की मी ही मिस्टेक केली त्यामुळे माझं हे उत्तर चुकलं. आणि तुमचे सिली मिस्टेक जे आहे तर ते तुम्हाला काय करायचे आहे, त्यामधून बाहेर पडायचे, ठीक आहे. आपण आयोगाचा पेपर झाला की आपण बाहेर येतो, आपल्या तोंडावर थोडी स्माईल असते, ठीक आहे. आपल्याला वाटतं की खूप भारी पेपर गेला, मला 60 प्रश्न बरोबर येतात, 120 मार्क तर इझी येईल. पण घरी येईपर्यंत ते चेक करेपर्यंत दुसरा दिवस उजाडेपर्यंत तुमचे 10 बरोबर प्रश्न जे आहे ते चुकीमध्ये कन्वर्ट झालेले असतात. त्याच्या पाठीमागे कारण असतं सिली मिस्टेक, ठीक आहे. तर तुम्हाला सिली मिस्टेक इथं जास्तीत जास्त सिली मिस्टेकमधून बाहेर यायचे आणि त्यासाठी टेस्ट सिरीज हा चांगला पर्याय आहे. तर तुम्हाला कोणत्याही क्लासची तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा, पण ती कशासाठी, तर विश्लेषणासाठी, ना की तुम्हाला इतके मार्क येतात तितके मार्क येतात कमी येतात म्हणून तुम्हाला डिप्रेशनमध्ये जायचं, जास्त मार्क येतात म्हणून हवेमध्ये जायचं, असं करायचं नाही. आपल्याला टेस्ट सिरीज जॉईन करायची विश्लेषणासाठी, आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी. तर ह्या काही गोष्टी आपल्याला मॅटर करतात, ठीक आहे. इथं डिप्रेशन येऊन द्यायचं नाही टेस्ट सिरीजमुळं, ठीक आहे. त्यानंतर जास्त हवेत सुद्धा जायचं नाही, विश्लेषण करायचं, आपल्या चुकांमधून बाहेर पडायचं. त्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स ठेवायचा, मनामध्ये जे उत्तर येईल ते बरोबर करून यायचे, ठीक आहे. हे पूर्व परीक्षेविषयी बोलणं गरजेचं आहे. आता अजून आपल्या चुका कुठं होतात हे मी तुम्हाला सांगतो. बघा, खूप जण बरोबर गोष्टी सांगतील, पण मी तुम्हाला चुका सांगतो. चुका ज्या ठिकाणी होतात त्या जर आपण सुधारल्या तर आपल्याला परीक्षेमध्ये नक्की यश मिळणार आहे. बघा, आपला सिलेबस जर बघितला तर असा आहे, पॉलिटीचे 15 क्वेश्चन, इकोचे 15 क्वेश्चन, जॉग्राफीचे 15 क्वेश्चन, एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन, हिस्ट्रीचे 15, सायन्सचे 20, त्यानंतर जर करंट अफेअर्सचे बघितले तर 15 क्वेश्चन. मग आपल्याला इथं काही जे सब्जेक्ट आहे त्याला जास्त टाइम द्यायचा नाहीये. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री जर बघितलं तर हिस्ट्रीमध्ये 5 क्वेश्चन जे आहे ते एन्शंट आणि मेडिवल हिस्ट्रीचे असतात, म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे असतात. आणि आपण काय करतो, याला खूप जास्त वेळ देतो, याला खूप जास्त वेळ द्यायचा नाही. त्याचबरोबर असा एक सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटसाठी एक पुस्तक आहे आपल्याकडं, ते एवढं पुस्तक ते आपण वाचण्याचा प्रयत्न करतो, ते आपल्याला वाचत बसायचं नाही, ठीक आहे. हे झाले 5 क्वेश्चन, हे झाले 5 क्वेश्चन, ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सायन्समध्ये सुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, याचे जवळपास आपल्याला 8 क्वेश्चन बघायला मिळतात. यालाही आपण खूप टाइम देतो, तर या सब्जेक्ट्सना खूप जास्त वेळ द्यायचा नाही. इथं पण पॉलिटीमध्ये पंचायत राज आहे, त्याचे 2-3 क्वेश्चन येत असतात, तिथं सुद्धा आपण खूप काय करतो, वेळ देतो. आता मी तुम्हाला सांगतो याशी संबंधित आपल्याला काय करायचंय हे समजून घ्या. आता एन्व्हायरमेंट आहे, 5 क्वेश्चन आहे. अभ्यास मित्रावर मी संपूर्ण पर्यावरणाचा एक व्हिडिओ बनवलाय. एक व्हिडिओ जो आहे तो 2 का 2.5 तासाचा आहे. तो 2-2.5 तासाचा व्हिडिओ बघून तुम्हाला इथं 5 पैकी जर 3 मार्क देणार असेल, ठीक आहे, 2 ते 3 तासाचा व्हिडिओ, मग तुम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे, कशाला तुम्हाला 2-3 दिवस खर्च करायचे, आधीच आपल्या हातात दिवस कमी आहे. मग तुम्हाला हा 2-3 तासाचा व्हिडिओ प्लस प्राचीन आणि मध्ययुगीनचा मी स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे, त्यानंतर मारुती सरांनी बनवलेला व्हिडिओ आहे, संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास, संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास. तर तिथे सुद्धा तुम्हाला 2-2 तासाचे व्हिडिओ असतील, ठीक आहे, 2-2 तासाचे व्हिडिओ आहे ते, तर ते सुद्धा व्हिडिओ बघितले तर तुमचे 5 पैकी इथं सुद्धा 3 क्वेश्चन जे आहे ते कव्हर होऊन जातात. म्हणजे तुम्हाला बघा, तुम्ही जेवढा टाइम, आणि मी तुम्हाला एवढंही सांगतो, तुम्ही एन्व्हायरमेंटचं अख्खं पुस्तक वाचा, जास्तीत जास्त तुमचे 4 बरोबर येतील, ठीक आहे, 4 बरोबर येतील. एक क्वेश्चन असा असतो की तो कधी कधी आउट ऑफ सिलेबस सुद्धा असू शकतो. तर तुम्हाला जर पूर्ण वेळ देऊन जर 4 बरोबर येत असतील आणि एकदम कमी वेळात 3-3 बरोबर येत असतील तर तुम्हाला इथं तुमचा वेळ वाचवायचा आहे, ठीक आहे. आपल्याला तो वेळ दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा आहे, ठीक आहे. तर सेम आपल्याला काय करायचंय, तर एन्व्हायरमेंटसाठी, हिस्ट्रीसाठी, हिस्ट्रीमध्ये एन्शंट आणि मेडिवलसाठी अभ्यास मित्राचे तुम्ही व्हिडिओ बघा, फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर उपलब्ध आहे, ठीक आहे, हे सुद्धा सांगतोय. आता बघा पुढे जाऊया, आपल्याला या सब्जेक्टमध्ये टाइम वाचवायचा आहे. संपूर्ण पंचायत राजचा व्हिडिओ बघा. कशाला, पंचायत राजचं एखादं पुस्तक, छोटं पुस्तक वाचत बसायचं, 2-3 दिवस घालवायचे नाही. आपले परीक्षेच्या अगोदर 2-2, 3-3 वेळा सुद्धा हे व्हिडिओ बघून झाले तरी काय हरकत नाही. आणि यूट्यूबवर एक स्पीड वाढवायचा ऑप्शन आहे, तर तो स्पीड वाढवायचा ऑप्शन जर बघितला तर त्यामध्ये 1-1, 1.5 तासामध्ये सुद्धा हे व्हिडिओ कंप्लीट होतात. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण इथं चुका करतो, हे जे सब्जेक्ट आहे याला आपण खूप जास्त वेळ देतो, आपल्याला याला वेळ द्यायचा नाही, ठीक आहे. तर आपण सुरुवातीला बघितलं की परीक्षेत अपयश काय येतं, तर आपण छोट्या छोट्या चुका करतो आणि त्या चुकांमुळे अपयश येतं. आता आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अभ्यासक्रमातील 40% भाग असा आहे की ज्यावर 60% प्रश्न येतात. म्हणजे मला म्हणायचं काय, 60-65% प्रश्न येतात. तुम्ही दरवर्षीचा पेपर जर काढला तर तुम्हाला बरेचसे टॉपिक जे ते रिपीट बघायला मिळतील, ठीक आहे.
पुन्हा पुन्हा त्याच टॉपिकवर प्रश्न विचारला, मग मला म्हणायचं काय की पॉलिटीमध्ये घ्या, इकॉनॉमिक्स घ्या, जॉग्राफी घ्या, तुम्हाला 100% माहिती आहे सिलेबसचा काही पार्ट हा आहे, ठीक आहे, यावर दरवर्षी क्वेश्चन विचारला जाणार. दारिद्र्य टॉपिक इकॉनॉमिक्सचा दरवर्षी क्वेश्चन येतो. म्हणजे सिलेबसचा 40% पार्ट असा आहे की ज्यावेळेस 60 ते 65% प्रश्न जे ते विचारले जातात. म्हणजे तो पार्ट जो आहे सिलेबसचा तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग आपल्याला सुरुवातीला त्या पार्टलाच प्रायोरिटी द्यायची आहे, ठीक आहे. त्या पार्टला आपल्याला काय द्यायची, प्रायोरिटी द्यायची. मग आता तो पार्ट कोणता हे मी तुम्हाला पुढे सांगतो. प्रत्येक सब्जेक्टमधले कोणते कोर टॉपिक आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याचबरोबर जर बघितलं तरी इथं काही विषय असे की आपल्याला ते फुल मार्क देतात. इथं जर बघितलं पॉलिटी 15 पैकी 15 प्रश्न, ऑलमोस्ट तुम्ही म्हणा की 13-14 प्रश्न तरी पुस्तकातून असतात. आणि एकमेव सोर्स आहे एम लक्ष्मीकांत रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. इकॉनॉमिक्स मधले सुद्धा 15 पैकी 13 क्वेश्चन 100% पुस्तकातले असतात. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घ्या किंवा देसले सरांचं पुस्तक घ्या. जॉग्राफीचे भूगोल आणि पर्यावरणचं सौदी सरांचं पुस्तक आहे, त्यामध्ये 15 पैकी 13 प्रश्न इझी कव्हर होतात. आणि एन्व्हायरमेंटचं मी तुम्हाला सांगितलं आहे सोर्स आपला अभ्यास मित्राचा व्हिडिओ. म्हणजे हे असे सब्जेक्ट आहे की जर 50 क्वेश्चन असतील तर 40 क्वेश्चन जे आहे ते आपल्या पुस्तकातून कव्हर होतात. आणि काही विषय असे की त्यांच्यासाठी सोर्स नाही. कुणी मला ठामपणे सांगू शकतं का की सायन्सचे 20 प्रश्न जे मार्केटमध्ये सध्या सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे त्यामधून 20च्या 20 क्वेश्चन कव्हर होईल असं कोणी सांगू शकतं का? तुम्ही स्वतः सरांना सुद्धा विचारा. सायन्सचे जे सचिन भस्के सर घेतात ते, ठीक आहे, त्यांचं पुस्तक जास्त जण वापरतात. तर त्या सरांना जरी विचारलं तर सर सुद्धा कॉन्फिडंटपणे सांगू शकणार नाही की माझ्या पुस्तकातून 20च्या 20 क्वेश्चन येईल. मी म्हणतो 15ची सुद्धा गॅरंटी कोणी देऊ शकणार नाही. आज सायन्समध्ये मार्केटमध्ये ज्यांची पुस्तकं आहे ते 15ची सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही. दरवर्षी त्यांच्यासाठी सुद्धा 5 ते 10 क्वेश्चन. मागच्या वर्षी बघितलं तर असे कितीतरी मुलं आहे की जे प्रिलिम पास आहे पण त्यांना सायन्समध्ये 2-2 आणि 3-3 क्वेश्चनच बरोबर आलेले. म्हणजे असे काही विषय की ज्यांच्या बाबत आपण 100% श्युरिटी सांगू शकत नाही की आपल्याला ते पुस्तकातून वाचलं, नोट्समधून वाचलं तर आपलं उत्तर बरोबरच येणार आहे. तसंच करंट अफेअर्स आहे, ठीक आहे, करंट अफेअर्स आहे. समजा तुम्ही एखादं इयरबुक वाचलं किंवा एखादं पुस्तक वाचलं, कोणी गॅरंटी देईल का की इयरबुकमधून माझं इयरबुक घ्या मी तुम्हाला 10 क्वेश्चन बरोबर येणार 100%? कोणी या विषयाची गॅरंटी देणार नाही. मग आता काय होऊन जातं की आपण या विषयावर आपल्याला काय करायचं, जास्त टाइम सुद्धा इन्व्हेस्ट करायचं नाही. मग यावर कोणता टाइम इन्व्हेस्ट करायचा हे मी तुम्हाला पुढे बोलतोच. पण हे विषय असे आहे ना की आपल्याला इकडं चांगले मार्क येतात. तुम्ही बघा हिस्ट्रीमध्ये इकॉनॉमिक्समध्ये, जॉग्राफीमध्ये, पॉलिटीमध्ये तुम्हाला चांगले मार्क येईल, पण तुमचे मार्क खाणारे विषय हे, ठीक आहे, इकडं तुम्ही जास्त निगेटिव्हमध्ये जाणार. आणि इकडं तुम्ही जास्त निगेटिव्हमध्ये गेले किंवा तुमचे इथं जास्त चुकले तर तुमचे बरोबर प्रश्नांचे मार्क इकडं जास्त काय होणार, तर हे सायन्सचे प्रश्न म्हणा किंवा करंट अफेअर्सचे प्रश्न म्हणा तर ते काय होणार, तर तुमचे बरोबर प्रश्नांचे मार्क कट होणार तिथं आणि निगेटिव्ह मार्किंगचा फटका तुम्हाला बसणार. आता हिस्ट्री हा असा विषय की आपण जर बघितलं तर कधी कधी याच्यामध्ये आपलं समजा लॉटरी सुद्धा लागू शकते आणि कधी कधी असे क्वेश्चन येईल की जे आपल्यासाठी कधी बघितलेलेच नसतील. बघा हिस्ट्रीमध्ये 2 ते 3 क्वेश्चन, समजा एखादा प्राचीनमध्ये एखादा मध्ययुगीनमध्ये असा क्वेश्चन असेल की त्याचं उत्तर कोणालाच येत नाही, ठीक आहे, मग आपल्याला त्यावर जास्त काय संशोधन करत बसायचं नाही, त्या क्वेश्चनला सोडून द्यायचं. तर हिस्ट्री असा विषय आहे बघा की ज्याचे पूर्ण क्वेश्चन आपल्याला पुस्तकामध्ये सापडणार नाहीये, ठीक आहे, पण आपल्याला बऱ्यापैकी 50% तरी क्वेश्चन जे ते आपल्याला 100% पुस्तकातून कव्हर होणार आहे, ठीक आहे. मग यासाठी कोणतं पुस्तक वापरायचं किंवा काय करायचं याबाबत सगळ्या चर्चा करूया. तर आपल्याला काय करायचं, हे जे सब्जेक्ट तुम्हाला बोर्डवर दिसतं हे जे 50 क्वेश्चन यावर येणार आहे तर हे 50 क्वेश्चन आपला काय असणार आहे, मेन गाभा असणार आहे अभ्यासाचा, ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा आपल्याला परीक्षेमध्ये यशस्वी करून देणार आहे. तुम्ही कोणत्याही टॉपरचं बघा किंवा कोणत्याही पूर्व परीक्षा पास झालेले विद्यार्थी बघा आणि त्याला त्याचे सब्जेक्ट वाईज मार्क विचारा, त्यामध्ये या जे काही विषय यांचं आपल्याला जे काही म्हणूया मार्क जे आहेत यामध्ये जास्त 100% बघायला मिळेल, ठीक आहे. यासोबत हिस्ट्रीलाही जोडलं तरी काही हरकत नाही, पण हिस्ट्रीचं कसं असतं आपण म्हणूया इयर वाईज त्याचं प्रश्नांची लेवल जी ती वेगवेगळी असते. हिस्ट्रीमधून तुमचे अर्धे प्रश्न कव्हर होणार, ठीक आहे. तर हे आहे आपले असे सब्जेक्ट की जे आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळवून देणार आहे. आणि या सब्जेक्टचं काय करायचं ते सुद्धा आपण पुढे जाऊन यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. पहिले म्हणायचे स्टेट बोर्ड वाचा, स्टेट बोर्डमधून मॅक्सिमम 4 क्वेश्चन कव्हर होतात सायन्सचे. त्यानंतर म्हटलं गेले NCERT वाचा, NCERT जर बघितलं तर मग नंतर म्हणे की 11वी-12वीची NCERT वाचा. 11वी-12वीची NCERTचे टोटल पेजची संख्या जर मी तुम्हाला सांगितली तर 1200, ठीक आहे. मग एवढं वाचणं होणार आहे का तुमच्याकडून, तर त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आपल्याला इथं कळालेलं आता की कोणते विषय महत्त्वाचे, कोणत्या विषयाला जास्त लक्ष द्यायचं आणि कोणते विषयला तितकंच महत्त्व द्यायचं जितके ते मार्क मिळवून देणार आहे, ठीक आहे.
मग तुम्ही समजून घ्या त्याचा महिनाभर जरी अभ्यास केला 10 दिवस जरी अभ्यास केला तेवढेच मार्क मिळणार आहे, आपल्याला तेवढाच पार्ट करायचा आहे। मग करूया, पुढे जाऊया। ठीक आहे, तर आपण बघितलं अभ्यासक्रमातील असा काही ठीक आहे, अभ्यासक्रमामध्ये असे काही विषय जे आपल्याला स्कोर वाढवून देणार आहे आणि असे काही विषय ज्यामुळे आपला स्कोर सुद्धा कमी होतो। मग आता त्या विषयातील असा काही पार्ट बघूया ज्यावर आपल्याला खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात। आता प्रत्येक विषय बघूया। फॉर एक्झाम्पल इतिहास। ठीक आहे, इतिहास जर बघितलं तर इतिहास 2 प्रकारचा 4 प्रकारचा आहे, प्राचीन, मध्ययुगीन। मी तुम्हाला सांगितलं त्याविषयी काय करायचं। त्यानंतर महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास। ठीक आहे, तर हे 2 इतिहास आहे आपल्याला, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास। राज्यसेवेला जो महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याचा सगळेचे सगळे प्रश्न जे ते समाज सुधार या टॉपिकच्या आजूबाजूला फिरतात। तुम्ही बघा, पेपर विश्लेषणाचं एखादं पुस्तक असेल किंवा मागचे पेपर असेल उचकून बघा, समाज सुधारक, त्यांच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्यांच्या संस्था, ठीक आहे, समाज सुधारकांनी समजून घ्या केलेली ब्राह्मणेतर चळवळ म्हणा, कामगार चळवळ म्हणा, यावरच प्रश्न असतात। ठीक आहे, यावरच प्रश्न असतात। 5 ते 6 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्राच्या इतिहासावर। तर आपल्याला समाज सुधारक करायचे, मग कोणते करायचे हा प्रश्न आहे। तर कोणते समाज सुधारक करायचे, जे 11वीचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं जुनं पुस्तक आहे त्यामधले समाज सुधारक करा, त्यामधली इन्फॉर्मेशन करा आणि त्यांची ॲडिशनल इन्फॉर्मेशन करा। ठीक आहे, फक्त 11वीच्या इतिहासामध्ये जी काही समाज सुधारकाची इन्फॉर्मेशन आहे ती कंबाईनसाठी सफिशियंट आहे, पण राज्यसेवेसाठी तुम्हाला यातली ॲडिशनल इन्फॉर्मेशन करावी लागेल। तर आपल्याला समजलं समाज सुधारक आपल्याला करायचे, कोणते करायचे, जे 11वीच्या जुन्या पुस्तकामध्ये जेवढे दिलेले समजून घ्या, जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर, ठीक आहे, महात्मा फुले, शाहू महाराज, जे काही आपल्याला समाज सुधारक तिथं देण्यात आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, ज्यांचा कोणाचा उल्लेख आहे ते सगळे समाज सुधारक करायचे, त्या सगळ्यांच्या संस्था करायच्या। ठीक आहे, त्यांनी सगळ्यांनी सुरू केलेले चळवळी करायच्या, त्या सगळ्यांचे वृत्तपत्र करायचे। तर हा महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण समाज सुधारकाच्या आजूबाजूला फिरतो। खोटं वाटत असेल तर मागचे क्वेश्चन पेपर ओपन करा, तुम्हाला कळून जाईल। यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित काय करायचं आपल्याला, तर आधुनिक भारताचा इतिहास गांधीजी आणि त्यांच्या जी काही आपली स्वातंत्र्य चळवळ आहे त्या शेजारी फिरणारा आहे आधुनिक भारताचा इतिहास। ठीक आहे, तुम्ही हे नक्की विश्लेषण बघायचे। तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासावर 1885 पासून म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जर तुम्हाला समजून घ्या की 5 ते 6 क्वेश्चन येत असतील तर 6 पैकी 4 क्वेश्चन जे आहे ते 1885 नंतरच्या कालावधीवर आहे। आता आपण काय करतो, आधुनिक भारताचा इतिहास मग सुरू होतो, समजून घ्या की 1707 ला आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो। मग आपण लगे इंग्रज भारतात कसे आले, त्यांची सत्तेची स्थापना कशी केली, मग त्यांनी फ्रेंचांसोबत युद्ध केलं, मग त्यांनी समजून घ्या की आपल्या इथं मराठा साम्राज्य होतं, ठीक आहे, शिखांचं साम्राज्य होतं, मग त्यांच्यासोबत कोणते तह केले, त्यांच्या आपापसात कोणते युद्ध झाले, यावर जास्त टाइम वेस्ट होतो। यावर आपल्याला टाइम वेस्ट करायचा नाही। आला एखादा प्रश्न तर तो आपला चुकल, ठीक आहे, किंवा आपण त्याला सोडून देऊ, पण आपल्याला 1885 पासूनचा जो काही इतिहास आहे तो व्यवस्थितपणे करायचा। फॉर एक्झाम्पल काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष, पहिल्या 5 अधिवेशनाचे अध्यक्ष, त्यानंतर मवाळ युग आणि जहाल युग, आणि मवाळ युगामध्ये जहाल युगामध्ये झालेली आंदोलनं। त्यानंतर जर बघितलं जसं की मवाळ युग आणि जहाल युगामध्ये जी काही स्वदेशी चळवळ झालेली आहे, जो काही करार झाले लखनौ करार, तर त्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन असली पाहिजे। त्यानंतर गांधीजी आणि त्यांच्या चळवळी, तर गांधीजींचं भारतात आगमन, गांधीजींनी सुरुवातीला केलेली जी काही छोटी मोठी आंदोलनं आहे, आणि त्यानंतर असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन, एकदम व्यवस्थित माहिती असलं पाहिजे याविषयी। ठीक आहे, त्यानंतर भारताशी संबंधित क्रांतिकारी चळवळ जी आहे तर ती आपल्याला करायची। ठीक आहे, भारताशी संबंधित क्रांतिकारी चळवळ। त्यानंतर गव्हर्नर जनरल आणि त्यांच्याशी संबंधित कायदे। गव्हर्नर जनरल बघा, तुम्ही जर बघितलं तर वॉरन हेस्टिंग पासून गव्हर्नर जनरल जे ते महत्त्वाचे आहे। मग पूर्ण आपल्याला वॉरन हेस्टिंगचा वर जास्त प्रश्न विचारले जातात, त्यानंतर डलहौसीवर जास्त प्रश्न विचारले जातात कारण त्यांनी सुधारणा केलेल्या आहे। तर सगळे गव्हर्नर जनरल करायचे मेन। त्यानंतर आपल्याला कायदे करायचे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1935च्या कायद्यापर्यंत। ठीक आहे, आणि भूमी सुधारणा हा जो टॉपिक आहे, कोणकोणत्या पद्धती होत्या भूसुधारण्याच्या, महालवारी, ठीक आहे, रयतवारी, तर त्या पद्धती आपल्याला करायच्या। हा आहे इतिहास। ठीक आहे, तर इतिहासामधले हा पार्ट जो आहे तो तुम्हाला करायचाच आहे। जेवढं बोर्डवर लिहून दिलं तेवढं स्वतः लिहून घ्या, नाही मी याची PDF शेअर करेल। तुम्हाला काय करायचंय तर टॉपिक झाला की त्याला टिक करायची। फॉर एक्झाम्पल समाज सुधारक केले त्याला टिक करून द्या, त्यांच्या संस्था संघटना केल्या त्याला टिक करून द्या, ठीक आहे, ब्राह्मणेतर चळवळ केली त्याला टिक करून द्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळ केली त्याला टिक करून द्या। ठीक आहे, इकडे पण सेम क्रांतिकारी चळवळ झाली त्याला टिक करून घ्या। तर हा आहे कोर। आपण इतिहासाचा जर बघितला तर
इथं जर तुम्ही मी जेवढं सांगितलं आपलं कशाचं प्राचीन आणि मध्ययुगीनचे जे काही 5 प्रश्न येतात, महाराष्ट्राचे 5 प्रश्न येतात आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर 5 प्रश्न येतात. आता 5च येत नाही, ती चेंज होत राहतात. कधी कधी महाराष्ट्रावर 6 येतात, भारताच्या याच्यावर कधी 5 येऊ शकतात, 4 येऊ शकतात, 7 येऊ शकतात. तर यांचं समीकरण जे आहे ते बदल होत असतो. पण पूर्ण इतिहास जर बघितलं तर 15 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, या समीकरणावर चेंज होईल पण 15 प्रश्न 100% असतात आणि 30 मार्काला हा विषय. मग तुम्ही जर एवढं फळ्यावर जे दिसतं तेवढं जर केलं आणि प्राचीन मध्ययुगीनचे व्हिडिओ बघितले तर तुम्ही 10 प्रश्न कसेही बरोबर आणू शकता. ठीक आहे, 10 प्रश्न 20 मार्क, 5 सुटले तर सुटू द्या. आपल्याला मार्क किती मिळवायचे? 120 मार्क पेक्षा जास्त मार्क मिळवायचे, 120 प्लस मार्क मिळवायचे. मग विषयानुसार आपण तेवढं टार्गेट ठेवायला पाहिजे. इतिहासासाठी 10 प्रश्न बरोबर येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, कारण 4 वेगवेगळे इतिहास आपण अभ्यासणार आहे, 4. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवा. यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी मी तुम्हाला सांगितलं अभ्यास मित्र लेक्चर. आता काही जे काही टॉपिक आहे त्यावर प्रश्न साधारणतः विचारले जात नाही. 1857चा उठाव, ठीक आहे, पण आपण त्याला खूप महत्त्व देतो. 2017च्या नंतर त्यावर प्रश्नच नाही आला. वेगवेगळी साम्राज्य, ठीक आहे, जे काही आपल्याकडं टिपू सुलतानचं साम्राज्य होतं, त्यानंतर मराठा साम्राज्य होतं, त्यानंतर शीख साम्राज्य होतं, त्यावर सुद्धा प्रश्न जे आहे ते 2-3 वर्ष विचारले जात नाही. एखादं वर्ष विचारला आहे, परत 2-3 वर्ष विचारले जात नाही. आणि त्यानंतर ब्रिटिश सत्ता स्थापनेशी संबंधित प्रश्न विचारले जात नाही. तर तुम्ही याची वरवर इन्फॉर्मेशन जरी अभ्यासली तरी चालेल. ठीक आहे, किंवा PYQच्या माध्यमातून जरी याचा थोडं यावर लक्ष दिलं तरी चालेल. कारण हे असं आहे की आता याकडे लक्ष जे आहे ते आयोगाचं कमी झालेलं आहे. आयोगाचा सुद्धा ट्रेंड जो आहे तो चेंज होत असतो. आयोगाला पहिले 1857चा उठाव खूप आवडायचा, पण आता तो आवडत नाही. आता ते गांधी चळवळीवर ट्रेंड जो आहे तो शिफ्ट झालेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतर पुढचे सब्जेक्ट जाऊया पॉलिटी. ठीक आहे, पॉलिटी. तर पॉलिटीचा अभ्यास कसा करायचा? तर पॉलिटी बघा, तुम्ही पॉलिटी विषयामधील काही गोष्टी सोडून देऊ शकतात, काही गोष्टी सोडून देऊ शकत नाही. म्हणजे मला नेमकं म्हणायचं काय, तर पॉलिटीमध्ये आयोग काय करतो, प्रश्न काढताना काय करतो बघा. आता सिंपल आहे, मागच्या वर्षी प्रश्न जो होता तो घटनेच्या वैशिष्ट्यावर 2 प्रश्न होते, पण घटनेच्या निर्मिती आणि प्रस्तावनेवर प्रश्न नव्हता. मग कधी कधी घटनेच्या निर्मितीवर प्रश्न असतो, समजून घ्या एखादा प्रश्न, पण त्यावेळी घटनेच्या वैशिष्ट्यावर प्रश्न नसणार, प्रस्तावनेवर नसणार. कधी कधी प्रस्तावनेवर प्रश्न आहे पण हे दोघांवर नसणार. म्हणजे पॉलिटीचा जो अभ्यास आहे तो आपल्याला ग्रुप वाईज करावा लागतो. सेम तसाच एक ग्रुप आहे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. कधी मूलभूत हक्कावर प्रश्न विचारला जाईल, मग मार्गदर्शक तत्वावर विचारला जाणार नाही किंवा मूलभूत कर्तव्यावर विचारला जाणार नाही. ठीक आहे, कधी मार्गदर्शक तत्वावर विचारला जाईल, या दोन्हीला सोडून दिले जाईल. म्हणजे इथं आपल्याला अभ्यास जो आहे तो ग्रुप वाईज करायचा आहे. काही ठिकाणी जसं की घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, याला एक गटात ठेवा. काहीच सोडून देऊ नका. या 3 चॅप्टर मधलं करायचं तर सगळं करा. ठीक आहे, त्यानंतर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, यापैकी 100% प्रश्न आहे. या गटांवर मी आता गॅरंटी देतो की 100% प्रश्न आहे. मग 100% जर प्रश्न आहे 1 किंवा 2, तुमची इथं 2 किंवा 4 मार्क फिक्स झाले समजा. ठीक आहे, ते मार्क फिक्स झाले समजा, इथं सुद्धा तुमचे 2 मार्क फिक्स झाले समजा. ठीक आहे, मी तर फिक्सच देऊन टाकतो. यावर आपल्याला प्रश्न येणार, मग हाताने कशाला मार्क आपल्याला दौडायचे. त्यानंतर काही घटक जसं संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र, याचं कलम 2 आणि कलम 3 महत्वाचं आहे, मग ते करायचं. त्यानंतर नागरिकत्वाचा जो काही 1955चा कायदा आहे त्या कायद्यानुसार नागरिकत्व कसं नष्ट होतं यावर आयोगाचा फोकस आहे. मग ते नष्ट कसं होतं त्याचे जे काही मार्ग सांगितलेले ते बघायचे आपल्याला. त्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याबाबत जर बघितलं तर राज्यसेवेसाठी राष्ट्रपती महत्त्वाचे, कारण त्यावर जास्त क्वेश्चन विचारलेले आहे, जवळपास 9. राज्यपालांवर 6 क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले. आणि त्याचप्रमाणे पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ यांचं जर कंपॅरिझन केलं तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळासोबत, तर पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळावर आतापर्यंत फक्त 2च क्वेश्चन विचारले, पण मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळावर 8 क्वेश्चन विचारले. म्हणजे आपल्याला हे ॲनालिसिस केल्यानंतर हे लक्षात आलं पाहिजे की राज्यसेवेसाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर जास्त प्रश्न विचारले गेले आहे. मग आपल्याला हे करणं गरजेचंच आहे. तर आपल्याला हा सुद्धा अभ्यास ग्रुपनेच करायचा आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर सुद्धा प्रश्न कसे असतात, अल्टरनेट असतात. राष्ट्रपतीवर असेल तर मग राज्यपालावर नसेल, राज्यपालावर असेल तर राष्ट्रपतीवर नसेल, कधी कधी एखाद्या वर्षी दोघांवर सुद्धा असतो, पण प्रश्न फिक्स असतो. ठीक आहे, याचबरोबर उपराष्ट्रपती हा टॉपिक आहे. राष्ट्रपतीशी मिळत्या जुळत्या गोष्टी आहे. 2 प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले. ठीक आहे, यानंतर जर बघितलं पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ, सिमिलॅरिटी आहे अभ्यास करताना सोबतच अभ्यास करायचा. ठीक आहे, मग प्रश्न 100% असतो. यानंतर संसद, मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिटीतील चॅप्टर आहे संसद आणि संसदेच्या समित्या, 100% क्वेश्चन असणार. ठीक आहे, मोठा चॅप्टर आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, थोडं नोट्सचा वगैरे वापर करायचा आहे किंवा व्हिडिओ लेक्चरचा वापर करायचा. अभ्यास मित्राचे आम्ही आहोत, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्यावर एखादं व्हिडिओ लेक्चर घेऊ. ठीक आहे,
त्यानंतर घटनादुरुस्त्या, लेटेस्ट घटनादुरुस्त्या. बघा घटनादुरुस्ती टॉपिक मधलं काय करायचं तर घटनादुरुस्तीचे जे काही प्रकार आहे आणि लेटेस्ट जे काही म्हणूया आपण 102वी घटनादुरुस्तीच्या नंतर जे काही घटनादुरुस्ती झालेले आहे, अलीकडे बघा नारी शक्तीवंदन कायदा आलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर आरक्षणाची घटनादुरुस्ती झालेली, त्या घटनादुरुस्त्या आपल्याला कराव्या लागतील, ठीक आहे. घटनादुरुस्तीचे जे काही आपण म्हणूया कलम म्हणा, त्यानंतर प्रकार म्हणा आणि लेटेस्ट घटनादुरुस्त्या आणि आयोग करायचे आपल्याला. MPSC UPSC बाबत माहिती, इलेक्शन कमिशन बाबत माहिती, त्यानंतर नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन बाबत माहिती. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनवर रेग्युलर प्रश्न विचारला गेलेला आहे. यावर्षी निवडणूक आहे, इलेक्शन कमिशनवर सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. पंचायत राजमधल्या निवडक गोष्टी करायच्या, पंचायत राज विषयक समित्या, पंचायत राजचे ग्रामसभा, त्यानंतर इलेक्शन कमिशन, वित्त आयोग याबाबतचं कलम, ठीक आहे. आणि त्यानंतर ग्रामसभेचा व्यवस्थित अभ्यास करा, कारण तो टॉपिक महत्त्वाचा आहे. ग्रामसभा, ठीक आहे. किती मिनिटं लागेल समजून घ्या, जास्तीत जास्त 10 ते 20 मिनिटं लागेल ग्रामसभा टॉपिक पूर्ण अभ्यासण्यासाठी, पण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि पंचायत राजमध्ये बंधनकारक तरतुदी कोणत्या राज्यांवर आणि बंधनकारक तरतुदी कोणत्या नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर जे काही आरक्षण देणं, समजूया जे काही पंचायत राज संस्था आहे त्यांचा कालावधी 5 वर्ष असणं हे प्रत्येक राज्यावर बंधनकारक आहे. पण समजून घ्या की आमदाराला खासदाराला आपण पंचायत राजमध्ये प्रतिनिधित्व देणं हे प्रत्येक राज्यावर बंधनकारक नाही. तर या तरतुदींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा. तर पॉलिटी विषय आपण इथं बघितलेला आहे. याच्यावरच पॉलिटीतले समजून घ्या की 15 प्रश्न असतील, तर यावरच तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन जे आहे ते या पार्टवर बघायला मिळतील. अजून इतर खूप पार्ट आहे पॉलिटीचा, पण जर तुम्हाला कमी वेळेत अभ्यास करायचा तुम्हाला हे जे टॉपिक बोर्डवर दिलेले याला प्रायोरिटी द्यावी लागेल, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊ. आपण पूर्ण सिलेबसचा अभ्यास करत नाही, तर काही मुलं म्हणतील सर हे पूर्ण सिलेबसच आहे. हे पूर्ण सिलेबस जो आहे, ठीक आहे, तर त्याचा आपल्याला म्हणजे तो आपण इथे घेत नाही. मग या व्यतिरिक्त संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र ते केंद्र राज्य संबंध झालं, त्यानंतर आणीबाणी झालं, त्यानंतर अजून बरेचसे टॉपिक आहे जे आपण इथे घेतलेले नाही. हे काय आहे तर मी जसं सांगितलं सुरुवातीला की 40% सिलेबसचा भाग आहे, जो 60 ते 65% प्रश्न जो आहे तो आपले बरोबर आणून देणार आहे, तो पार्ट आहे हा. अर्थशास्त्राचं बघा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्या संकल्पना नेमकं काय, आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आणि यांचे सिद्धांत कोणी कोणी मांडलेले हे आपल्याला करायचे. सिंपल. शाश्वत विकासामध्ये MDG SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि Rio+20 समिट, ठीक आहे. आणि त्यानंतर दारिद्र्यामध्ये दारिद्र्याचे प्रकार, सापेक्ष निरपेक्ष, दारिद्र्य विषयक समित्या, त्यांची आकडेवारी, त्यानंतर SDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर GHI ग्लोबल हंगर इंडेक्स आणि इथं गिनी गुणांक, ठीक आहे. त्यानंतर बघा एक आता नवीन निर्देशांक आलेला आहे, PHDI प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर GII जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे. तर हे इंडेक्स आपल्यासाठी महत्त्वाचे, याला जास्त वेळ लागत नाही मित्रांनो, ठीक आहे, पण आपल्यासाठी हे निर्देशांक महत्त्वाचे आहे. यामध्ये भारताचं स्थान जे आहे ते करंट अफेअर्सच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, पण आपल्याला इकोच्या दृष्टीने या निर्देशांकामधले जे काही निकष आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे निकष, ठीक आहे. तर हा पार्ट लक्षात घ्या. तुम्हाला मी टॉपिक वाईज सांगतोय की कोणत्या टॉपिक मधलं काय करायचं हे सुद्धा सांगतो. त्यानंतर आपल्याला योजना आणि समावेशन म्हणून एक टॉपिक आहे, ज्यामध्ये आपल्याला अन्नविषयक योजना, अन्नविषयक म्हणजे जर आपण बघितलं तर जो काही अन्नविषयक कायदा करण्यात आला होता, ठीक आहे, त्यानुसार जे काही वेगवेगळे कार्ड्स आपल्याला देण्यात आलेले, ठीक आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं अन्नविषयक ज्या काही योजना असतील, जसं की आता मोफत अन्न दिले जातं, आता मला योजनांची एक्झॅक्ट नावं आठवत नाही, ठीक आहे, ज्यामध्ये आपल्याला आता अन्न मोफत दिले जातं. तर अशा ज्या काही योजना आहेत त्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातील. बँकिंगशी रिलेटेड योजना जसं की जनधन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना, त्यानंतर आरोग्यविषयक योजना जसं की आपण जर बघितलं तर PM केअर योजना आहे, निवाराविषयक योजना, पंतप्रधान आवास वगैरे योजना. तर या योजना आपल्याला करायच्या आहे, ठीक आहे. अन्नविषयक, बँकिंग विषयक, आरोग्य विषयक, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर प्रादेशिक समावेशनाच्या योजना करायच्या आहे. एखादा प्रदेश जर समजून घ्या मागं राहिला विकासाच्या दृष्टीने, तर मग त्यासाठी जर बघितलं तर आता नवीन एक ब्लॉक डेव्हलपमेंट कार्यक्रम जो आहे, तालुका विकास कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आला, ठीक आहे. त्या अगोदर ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जो आहे तो सुरू करण्यात आला होता. तर असे जे काही योजना आहे तर त्या आपल्याला करायच्या आहे. तुम्हाला मी एक लिस्ट देईल आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर योजनांची, कोणत्या करायच्या कोणत्या नाही, मग तुम्ही त्या करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर लोकसंख्या टॉपिकशी संबंधित, तर लोकसंख्या विषयक धोरणं तुम्हाला महाराष्ट्र आणि जो भारत आहे तर त्यांच्या लोकसंख्येचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. भारताची घनता इतकी तर महाराष्ट्राची घनता किती,
त्यानंतर भारतात लिंग गुणोत्तर इतकं तर महाराष्ट्राचं किती, तर तो एक कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा आहे, प्लस लोकसंख्याविषयक धोरण 1976चं आणि 2000 सालचं, लोकसंख्याविषयक सिद्धांत, माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत, त्यानंतर लोकसंख्येचं जे काही अवस्था आहे तर त्याचा एक सिद्धांत, त्यानंतर लोकसंख्येच्या विषयक ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहे, जन्मदर, मृत्यूदर, मातादर, जननदर, ठीक आहे, बालमृत्यूदर, तर अशा वेगवेगळे जे संकल्पना आहे ते आपल्याला बघायचे आहे। आणि लोकसंख्यामध्ये जी काय अलीकडे शहरांची वाढ झालेली आहे तर शहरांवर आपल्याला प्रश्न विचारला होतो की एकीकडे शहरं दिली जाते आणि दुसरीकडे त्यांची लोकसंख्येच्या जोड्या लावायला आपल्याला दिलं जातं। तर जे काही शहर आहे तर त्यांच्याविषयी आपल्याला लोकसंख्येविषयी आकडेवारी माहिती असली पाहिजे की जे मेन शहर आहे, पहिले समजा की 10 शहरं तरी, की मुंबई झालं, मुंबई शहर, मुंबई उपनगर किंवा बृहन्मुंबईची एकत्रित, दिल्ली, त्यानंतर चेन्नई, त्यानंतर आपण जर बघितलं तर बँगलोर, अशा मेन शहराची लोकसंख्या माहीत असली पाहिजे, त्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं पंचवार्षिक योजना, पंचवार्षिक योजनेमध्ये तक्ता महत्त्वाचा आहे। तक्ता म्हणजे काय, तर ज्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना, तिचा कालावधी हा ते हा, ठीक आहे, त्यानंतर त्याचं प्रतिमान, त्यानंतर त्याचा अपेक्षित वृद्धी दर आणि साध्य वृद्धी दर याचा एक तक्ता असतो। 11वीच्या ई बाल भारती वेबसाईटवर गेलं तर 11वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तो तक्ता बघायला मिळेल। तो तक्ता आपला पाठ असला पाहिजे किंवा तो तक्ता आपला एकदम क्लिअर असला पाहिजे। आणि त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना, 11वी पंचवार्षिक योजना आणि 12वी पंचवार्षिक योजना, या 3 पंचवार्षिक योजना आपल्याला माहीत असल्या पाहिजे। तुम्ही बघा, प्रश्न जर खोलून बघितले तुम्ही लेटेस्ट जे मागच्या 3-4 वर्षाचे, तर त्यामध्ये 10वी, 11वी, 12वी पंचवार्षिक योजना तुम्हाला प्रामुख्याने महत्त्वाची दिसेल। यांचं तुम्हाला उद्दिष्ट वगैरे विचारलेलं आहे, बघा तुम्ही एकदा पेपर खोलून बघितले तुम्हाला लक्षात येईल। चलनवाढ हा टॉपिक, चलनवाढ टॉपिकमध्ये चलनवाढीचे जे काही प्रकार आहे, मागणी ताणजन्य, खर्च दाबजन्य, त्यानंतर चलनवाढी मोजण्याचे निर्देशांक, होलसेल प्राइस इंडेक्स, कंझ्युमर प्राइस इंडेक्स 2, त्यानंतर चलनवाढीचा परिणाम काय होतो आणि चलनवाढीवर उपाय काय आहे हेच आपल्याला करायचं आहे। राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जीडीपी, जीएनपी, ग्रीन जीडीपी या संकल्पना करायच्या आहे। तर एवढं आपल्याला अर्थशास्त्राचं करायचं। मी 100% सांगतो मित्रांनो, 12 तरी क्वेश्चन हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले त्याच्याशी संबंधित असतील। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया। बघा चालू घडामोडी, तर चालू घडामोडीसाठी तुम्हाला, चालू घडामोडीला मला नाही माहिती तुम्हाला कोणी बाकी शिक्षक गॅरंटी देईल का। आणि आता सध्या जर ऑनलाईन जर बघितलं तर अभ्यास मित्राचे यूट्यूबवर जे सेशन चालू आहे त्या क्वालिटीचे सेशन मला सध्या वाटत नाही कुणाचे चालू आहे। पेडमध्ये चालू असतील तर ती वेगळी गोष्ट, पण यूट्यूबमध्ये आपण फ्रीमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन बनवत आहोत आणि त्याचं एक्सप्लेनेशन देत आहोत की यूट्यूबवर मी आज सांगतो की असं सध्या कोणीच घेत नाहीये। ठीक आहे, कोणीच घेत नाहीये। ठीक आहे, तुम्ही बघा, सर्च करून बघा आणि मग मला दाखवा। अभ्यास मित्राचे लेक्चर जे आहे ते तुम्हाला 100% मार्क मिळून देतील चालू घडामोडीमध्ये। त्याला तुम्हाला एक इयर बुकची कोणतंही घ्या, अभिनव पब्लिकेशनचं घ्या, सिम्प्लिफाईडचं घ्या किंवा पृथ्वीच्या परिक्रमा घ्या, कोणतं तरी इयरबुक घ्या किंवा पृथ्वीच्या 6 माही घ्या, त्याची एकाची जोड द्या आणि आपला अभ्यास मित्राचे लेक्चर करा। हे इयरबुक घेतलं तर तुमचं बघा रिव्हिजन होऊन जाईल आणि आपल्या अभ्यास मित्राचं जे काही मी शिकवतो ते तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल। ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं या व्यतिरिक्त इयरबुक व्यतिरिक्त एक जीके टुडे नावाची वेबसाईट आहे, त्यावरून आयोग डायरेक्ट प्रश्न उचललेले आपल्याला मागच्या 2-3 वर्षात आढळलेले आहेत। तर मी ती सुद्धा क्वेश्चन इथे यूट्यूबच्या सेशनमध्ये कव्हर करत आहे। त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडीला अभ्यास मित्र सारखा पर्याय सध्या एमपीएससी मध्ये नाही। ठीक आहे, तुम्ही बघा, सर्च करा कुठेही आणि मग मला सांगा। त्यानंतर पर्यावरणासाठी संपूर्ण पर्यावरणाचा माझा व्हिडिओ आहे, तो बेस्ट आहे, त्याला लाखांमध्ये व्ह्यू आहे। आपले जे काही संपूर्ण म्हणून एक सिरीज आहे त्यामध्ये जे काही व्हिडिओ आम्ही बनवले होते तर त्याला 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख, 1 मिलियन, 2 मिलियन पर्यंत व्ह्यू गेलेले आहे। ठीक आहे, आणि आपण जर बघितलं तर पर्यावरणाला आपल्याला जोड द्यायची PYQ आणि त्याच्या विश्लेषणाची। ठीक आहे, तर एवढं पर्यावरणासाठी आपला एक 2 ते 3 तासाचा व्हिडिओ आहे माझा आणि प्लस PYQ एवढंच करा पर्यावरणासाठी। 5 क्वेश्चन पैकी 4 क्वेश्चन तुमचे बरोबर येतील। ठीक आहे, 3 तरी येतीलच। ठीक आहे, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। आता यानंतर भूगोल, तर भूगोलाशी संबंधित काय करायचं काय नाही त्यावर थोडा आपण जोर देऊया। कंबाईन करणारे जी मुलं असतात ते भूगोल काय करतात, महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त फोकस करतात। म्हणजे काही मुलं जर आपण बघितलं तर कंबाईन राज्यसेवेची तयारी करत असतात ॲडनुसार। मग आता प्युअर राज्यसेवेची जी तयारी करणारी मुलं आहे त्यांनी या टॉपिकवर लक्ष द्यायचे आणि प्युअर कंबाईन करणाऱ्या मुलांनी थोडंसं कंबाईनचा माइंडसेट जो आहे तो थोडा बाजूला ठेवायचे। कारण आपण महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो स्थान आणि विस्तार, त्यानंतर मग प्राकृतिक भूगोल, बरेचशा गोष्टी, पूर्ण वन, मृदा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो। पण आपल्याला राज्यसेवेसाठी जो कोर टॉपिक येतो आहे नदी प्रणाली, दरवर्षी क्वेश्चन आहे, एका वर्षी 5 क्वेश्चन फक्त नदी प्रणालीवर विचारण्यात आलेले आहे महाराष्ट्राच्या। ठीक आहे, ते पण राज्यसेवेमध्ये येतं। नदी प्रणाली, महाराष्ट्राची लोकसंख्या आणि महाराष्ट्राचं हवामान, हे 3 टॉपिक आपल्याला
राज्यसेवेसाठी महाराष्ट्राच्या भूगोलाचे महत्त्वाचे. त्यानंतर भारताच्या भूगोलाचं स्थान आणि विस्तार. भारताच्या भूगोलाचे जे काही प्राकृतिक विभाग पडतात, जो काही उत्तरेकडील मैदानी प्रदेश झाला, त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश झाला, त्यानंतर जो काही पर्वतरांगांचा प्रदेश झाला, जो काही बेट वगैरे आहे, तर ते प्राकृतिक विभाग आपल्याला व्यवस्थितपणे करायचे. भारताची सुद्धा नदी प्रणाली महत्त्वाची. आणि भारतामध्ये कृषीशी रिलेटेड ज्या काही मृदा आहेत तर त्याचा अभ्यास करायचा. स्थलांतरित शेती, मग कुठं स्थलांतरित शेतीला काय नाव आहे, त्यानंतर एखादं काही समजून घ्या की पीक आहे त्यावर कोणता रोग पडतो, तर हे टॉपिक आपल्यासाठी कृषीमध्ये महत्त्वाचे. त्यानंतर जगाच्या भूगोलामध्ये जर बघितलं तर याचं वेटेज सुद्धा जाणून घेऊया. बघा ॲव्हरेज एक 5-5 प्रश्न आपण जर बघितले तर 5 प्रश्न कधी जगाच्या भूगोलावर असले तर तिथं भारताच्या भूगोलावर तुम्हाला 6 ते 6 क्वेश्चन बघायला मिळतात. म्हणजे भारत आणि जगाचा भूगोल यामध्ये जर बघितलं तर एक ॲव्हरेज असतं 12 क्वेश्चनचं. दोघांनी मिळून 12 क्वेश्चन असतात. ठीक आहे, इकडे जर 5 असेल तर इकडे 7 क्वेश्चन असणार. इकडे जर 6 आहे तर इथं सुद्धा 6. मागच्या वर्षी भारतावर 6, जगावर 6, म्हणजे 12 क्वेश्चनचं एक ॲव्हरेज असतं. आणि 3 ते 4 क्वेश्चन जे ते महाराष्ट्राचे असतात. ठीक आहे, दरवर्षीचं हे सूत्र आहे. तुम्ही बघा 5, 4, 6, 7 सेम भारताचं पण 5, 6, 7. ठीक आहे, असंच तुम्हाला प्रश्नांची संख्या बघायला मिळेल. त्यामुळे आपल्यासाठी 2 हे भूगोल खूप महत्त्वाचे, भारताचा आणि महाराष्ट्राचा. भारताचा भूगोलासाठी तुम्ही संपूर्ण माझं एक व्हिडिओ आहे, संपूर्ण 10वीचं भूगोल मी घेतलेले, जुनं 10वीचं पुस्तक आहे. जुनं 10वीचं पुस्तक वाचता आलं तर ते वाचा, किंवा माझा एक व्हिडिओ 2-3 तासाचा तो तुम्ही बघा, तो म्हणजे बरेपैकी प्रश्न जे ते कव्हर होऊन जाईल. त्यानंतर जगाचा भूगोल जर बघितला तर जगाच्या भूगोलामध्ये पृथ्वीविषयक उत्पत्तीचे जे सिद्धांत आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे. ग्रहांविषयक माहिती आणि खास करून पृथ्वीविषयक जे की पृथ्वीचा अंतरंग वगैरे आहे, पृथ्वीचा गाभा, प्रावरण, ठीक आहे, भूपट्ट यांच्याविषयक माहिती. त्यानंतर वारे हा टॉपिक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जगाच्या भूगोलामध्ये. जे काही वारे, वाऱ्याचे प्रकार, मग ग्रहीय वारे, मग ते त्यामध्ये कमी दाब, जास्त दाब यांच्यामुळे काय होतं. त्यानंतर स्थानिक वारे. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर भूकंप आणि ज्वालामुखी. भूकंप आणि ज्वालामुखीमध्ये जर बघितलं तर आपल्याला यावरही प्रश्न विचारले जातात. भूकंपाची नाभी घ्या, त्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. भूकंपाचं एपिकेंद्र, तर त्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. ज्वालामुखी, ज्वालामुखीमध्ये जे काही ज्वालामुखीचे टाईप्स आहेत तर त्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा जे काही खडक आहे तर खडकावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. खडक एक टॉपिक आहे, खडक. ठीक आहे, तर खडक, अग्निजन्य खडक, त्यानंतर रूपांतरित खडक, तर तो टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर जे काही खंड आहे वेगवेगळे, आता जे 8वा खंड झीलँडियाचा शोध लागलेला आहे, तर जे काही खंड आहे त्या खंडावरील पठारं, त्यावरील नद्या, त्यावरील पर्वत याच्या आपल्याला जोड्या लावायला येतात. की इकडे हे पठारे, मग याच्या जोड्या लावा, किंवा हे पठार कोणत्या टाईपचं आहे, पर्वतपदीय पठार. ठीक आहे, तर आपल्याला खंडाची बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे. त्यामध्ये असलेली पठारं, नद्या आणि पर्वत एवढं माहीत असलं पाहिजे. त्यानंतर भूरूपे, नदीने निर्माण केलेली, हिमनदीने निर्माण केलेली, वाऱ्याने निर्माण केलेली, तर ही भूरूप. आणि हवामानशास्त्रामधील तुम्हाला वातावरणाची थर म्हणा, इथं वारे सुद्धा हवामानशास्त्राचाच पार्ट आहे, तो कोर पार्ट आहे. पण आपण जर बघितलं त्या व्यतिरिक्त जे काही वातावरणामध्ये थर आहे, तपांबर, स्थितांबर, ठीक आहे, बाह्यांबर, तर ते आपल्याला माहिती असले पाहिजे. त्याचबरोबर हीट बजेट म्हणून एक टॉपिक आहे, उष्णतेचे संतुलन, तो करून ठेवा, त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग त्यामध्ये पृथ्वीची भूधवलता वगैरे यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहे. बघा एक सायन्स सब्जेक्ट राहिला, त्या अगोदर जर तुम्हाला राज्यसेवेची तयारी कमी दिवसामध्ये करायची असेल तर आपल्याकडे एक रेकॉर्डेड बॅच आहे. सर्व कंटेंट रेकॉर्डेड उपलब्ध आहे, चालू घडामोडी सहित. ठीक आहे, 999ची बॅच आहे, प्लस GSTचे पैसे असतील त्यावर. इथं रेकॉर्डेड लेक्चर आहे, एक टेस्ट सिरीज सुद्धा आहे ज्यामध्ये 11 टेस्ट पेपर आणि त्यांचं विश्लेषण आहे. आणि 2 महिन्याचा कालावधी तुम्ही ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर जर बघितलं सायन्समध्ये वनस्पती, आपण पहिले जीवशास्त्राकडे जाऊया. 8 क्वेश्चन यावर असतात. फिजिक्सवर आणि केमिस्ट्रीवर 4-4 क्वेश्चन असतात. ठीक आहे, टोटल 20 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. सायन्समध्ये जर बघितलं तर प्राणीशास्त्र, कशाचं, बायोलॉजीचं, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र खूपच इम्पॉर्टंट. वनस्पतीशास्त्रावर आत्तापर्यंत 23 क्वेश्चन विचारून झालेले. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण जे आहे त्यामध्ये 8 क्वेश्चन. वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती वर्गीकरणावर, ठीक आहे, वनस्पती वर्गीकरणावरच 23 क्वेश्चन आलेले आणि प्राणी वर्गीकरणावर 8 क्वेश्चन आलेले. त्यामुळं काही बाकी करायचं नाही करायचं, पण हे प्राण्याचं वर्गीकरण आणि वनस्पतींचं वर्गीकरण आपल्याला करायचंच आहे. ठीक आहे, त्यानंतर जे काही संप्रेरक आणि विकर जे आहे त्यावर आजकाल प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, एन्झाईम्स वगैरे. आणि त्यानंतर मानवी रोग जे आहे तर त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर एवढं आपल्याला जीवशास्त्रामध्ये करायचंच आहे. ठीक आहे, याला सोडायचं नाही, हातचे मार्क आहे. त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये अणू आणि रेणू, अणुशी रिलेटेड सिद्धांत वगैरे त्याची इन्फॉर्मेशन, रासायनिक अभिक्रिया, आम्ल आम्लरी क्षार आणि धातू आणि अधातू, हे 4
चॅप्टर करायचे आणि फिजिक्समध्ये विद्युतधारा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर विद्युतधारा. त्यानंतर जे काही वेगवेगळे तरंग आहे, विद्युत चुंबकीय लहरी म्हणा, त्यानंतर ध्वनी लहरी म्हणा, त्यातले पार्टिकल अल्फा बीटा गॅमा, तर त्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. तो पार्ट करायचा, एक ध्वनी म्हणून पार्ट करायचा, ध्वनी चॅप्टर, बल आणि बलाचे प्रकार आणि प्रकाश. तर एवढं आपल्याला करावं लागेल. सायन्स महत्त्वाचं आहे, पण सायन्समधलं किमान एवढे तरी टॉपिक तुम्ही करणं गरजेचं आहे. 20 पैकी तुम्ही 10 क्वेश्चनपर्यंत पोहोचू शकता. एवढं सायन्ससाठी 10 क्वेश्चन पण खूप झाले. एखाद्या 10 क्वेश्चन बरोबर येत असेल ना, एखादा टॉपर असेल सायन्समध्ये तर त्याचे जास्तीत जास्त एक 12-13 क्वेश्चन बरोबर येत असतील. ठीक आहे, तर आपल्या तिथे जर 10 क्वेश्चन बरोबर आले तरी पण आपल्याला खूप मोठी लीड मिळते बाकीच्या स्टुडंटपेक्षा. फक्त आपलं चुकतं काय, तर जे आपल्याला करायचंय ते एकदम परफेक्टच करायचंय, तिथं आपल्याला चुका होऊन द्यायच्या नाही. ठीक आहे, तर अशी होती ही स्ट्रॅटेजी. बघा मित्रांनो, तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला डेली कसा अभ्यास करायचा त्यावर थोडं बोलतो. बघा, दैनंदिन तुम्हाला नियोजन कसं करायचंय, तर दैनंदिन नियोजनामध्ये तुम्हाला काय करायचंय, डेली चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. करंट अफेअर्ससाठी वेगळा वेळ द्यायचा नाही. डेली तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास करायचाच आहे. तुम्हाला दैनंदिन नियोजनामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय, तर हे जे कोर पार्ट विषय सांगितले त्यावर लक्ष द्यायचं. आणि बघा, सकाळचा सेशन जो आहे सकाळचं, तर तुम्ही काय करा, करंट अफेअर्सला द्या. आणि संध्याकाळचा सेशन जो आहे तो तुम्ही इतिहासला द्या. ठीक आहे, इतिहास संध्याकाळचे 2 तास तुम्ही इतिहास करा. सकाळचे 1 ते 2 तास, 1 तास तुम्ही करंट अफेअर्स करा, अभ्यास मित्राचे लेक्चर. आणि मग मधल्या काळात तुमचे हे जे विषय ते तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही काय करा, 4-5 व्हिडिओ डाउनलोड करून ठेवायचे अभ्यास मित्राचे. संपूर्ण पर्यावरण, संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास, संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्यानंतर संपूर्ण पंचायत राजचा एक व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा आणि हे कंटिन्यू ऐकत चला. आणि बाकी उरलेल्या टाईममध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला सायन्सवर लक्ष द्यायचं. हे 4 विषय जे ते उर्वरित वेळेत करायचे. तर कसं नियोजन करायचं आता 50 दिवसांचं, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, डेली इतिहास संध्याकाळी, डेली करंट अफेअर्स सकाळी. आणि आपल्याला आता 50 दिवस आहे, तर 50 दिवसांमध्ये समजून घ्या की किती विषय, 4 विषय आहे. ठीक आहे, 4 विषय आहे. तर ते 4 विषय मग आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा आहे. जे मी तुम्हाला डाउनलोड करायला सांगितले व्हिडिओ ते सोडून. ठीक आहे, 4 विषय जे मग त्याला तुम्ही 15-15-15 अशा ही वेळ देऊ शकतात. ठीक आहे, 15-15 नाही सॉरी, एक 12-12 दिवस तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर किंवा 10-10 दिवस देऊ शकतात. 10 दिवस अभ्यास करा आणि त्यानंतर त्याचं रिव्हिजन करा. तर असंही तुम्ही करू शकतात. पण तुम्हाला बघितलं तर समजून घ्या, तुम्ही 10 दिवस अभ्यास केला तर 2 दिवस त्या विषयाच्या रिव्हिजनला द्या, परत नवीन विषय 10 दिवस, परत 2 दिवस रिव्हिजनला द्या. पण तुमचं डेली इतिहास आणि करंट अफेअर्स झालंच पाहिजे. ठीक आहे, तर असं तुम्हाला एक थोडक्यात नियोजन करायचं. नक्कीच हे नियोजन जे आहे ते तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करावं लागणार आहे. कुणाला 8 तास भेटतात अभ्यासाला, कुणाला त्यापेक्षा जास्त 12 तास भेटत असेल, तर कुणाला 6 तासच भेटत असेल. तर ते तुमच्यावर आहे की तुम्हाला दिवसाचं, मी तुम्हाला सांगितलं की सकाळ करंट अफेअर्सने, एंड इतिहासाने, पण मधला टाईम तुम्हाला किती भेटतो त्याच्यावर डिपेंड आहे मधला टाईम तुम्हाला कोणत्या विषयाला किती द्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे नियोजन असणार आहे. आय होप तुम्हाला यावर व्यवस्थित काम करता येईल आणि व्यवस्थितपणे. आता बघा, अजून एक गोष्ट सांगतो जाता, प्लॅन जो असतो तो प्लॅन 100% इम्प्लिमेंट जरी नाही झाला, समजून घ्या तुमचा प्लॅन एक 70% इम्प्लिमेंट झाला तरी पण तो खूप जास्त अभ्यास होतो प्लॅन केल्यानंतर. जर तुम्ही प्लॅन केलेलं नसेल आणि तुमचा खेळ एकदम असं चालू असेल, एकदम आंधी चालू असेल, ठीक आहे, डोळे झाकून चालू असेल, तर तुम्हाला मी सांगतो की तुमचा अभ्यास जो आहे तो इथं प्लॅन केल्यानंतर जो 70% होतो त्याच्यासमोर 30% सुद्धा होत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला एक प्लॅन करायचा आहे, त्या प्लॅनवरची अंमलबजावणी करायची आहे. भलेही तुमचा प्लॅन पूर्ण नाही झाला तरी पण तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्की दिसेल. तर आय होप या व्हिडिओचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. जर अजून याशी संबंधित अजून काही व्हिडिओ बनवायचे असेल तर ते देखील तुम्ही सांगा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, धन्यवाद.